चिंतामणीची कथा। अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे। थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचं ठिकाण आहे। भक्तांच्या चिंतेचं हरण करणारा म्हणून त्याला चिंतामणी असं म्हणतात। या गणेशाला डाव्या बाजूला सोंड आहे। नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही बघतायत भक्तिकोश। फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होता। त्याच्या पत्नीचं नाव होतं गुणवती। सारं काही व्यवस्थित होतं, पण राजाला पुत्रसंतान नव्हतं। मग वैशंपायन नावाच्या ऋषीच्या आदेशानुसार राजा राणीने वनात जाऊन तपश्चर्या केली। पुढे कालांतराने गुणवंतीला एक पुत्र झाला। त्याचं नाव ठेवलं गण। गण मोठा पराक्रमी होता, पण तितकाच तापट होता। एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला। कपिलांच्या जवळ चिंतामणी रत्न होतं। त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल ऋषींनी गणला भोजन घातलं। गण राजाला ते रत्न हवं होतं, पण कपिल ऋषींनी ते देण्यास नकार दिला। तेव्हा गणराजाने ते हिरावून नेलं। कपिलाला फार वाईट वाटलं। मग त्याने दुर्गादेवीच्या आज्ञेनुसार विनायकाची आराधना केली। विनायक प्रसन्न झाले आणि त्याचं गेलेलं रत्न परत मिळवून देण्याचं त्याने कपिलाला वचन दिलं। पुढे विनायकाचं आणि गणराजाचं घनघोर युद्ध झालं। विनायकाने गणराजाला ठार मारलं। तेव्हा त्याच्या पित्याने अभिजिताने ते चिंतामणी रत्न विनायकाला परत दिलं। विनायकाने ते कपिलाला परत दिलं, पण कपिल ऋषींनी मात्र ते स्वीकारलं नाही। तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केलं आणि ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तिथेच तो वास्तव्य करू लागला। तो आजपर्यंत आज तागायत। पुढे त्या कदंब वृक्षाच्या सभोवती एक गाव वसलं। त्याचं नाव कदंबनगर। ते पुढे कदंब तीर्थ म्हणून प्रसिद्ध झालं। हे कदंब तीर्थ म्हणजेच सध्याचं थेऊर आणि तेथील विनायक म्हणजेच आपला चिंतामणी विनायक। अहल्येचा अपहार केल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला असता गौतमाच्याच आदेशाने इंद्राने तपश्चर्या केली आणि तो शापमुक्त झाला। त्याचं शरीर पूर्वीप्रमाणेच सतेज झालं। इंद्राने ज्या ठिकाणी बसून तप केलं आणि शापमुक्त झाला त्या ठिकाणी त्याने श्री गणेशाची स्थापना केली आणि तेथील सरोवरास चिंतामणी असं नाव दिलं। तेच हे सगळं क्षेत्र। ब्रह्मदेवाने आपल्या चंचल मनाला स्थिरता लाभावी, ते शांत व्हावं म्हणून श्री गणेशाचं चिंतन आणि अनुष्ठान केलं। त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली। ही सिद्धी त्याला ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्याला त्याने स्थावर क्षेत्र असं नाव दिलं आणि तिथे चिंतामणी गणेशाची स्थापना केली, म्हणून या क्षेत्राला थेऊर असं नाव प्राप्त झालं। नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश। आपल्या सनातन धर्मातल्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपल्यासमोर आणत असतो। तुम्हाला सुद्धा हा आमचा प्रयत्न जर अगदी मनापासून आवडलेला असेल तर आमच्या भक्तिकोश या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।